आहेत, मंडप लावते, हे करते ते करते, त्यांना पैसे आणि गरीबाला एक रूम द्यायचं त्यांच्याकडे काय राहणार नाही. आज 1.5 वर्ष मला म्हणून माझ्या फिरायला माझ्या गव्हर्नमेंट खातात. लेकिन आज ऐसा ही परिवार है जो हमारे बीच है, आज़ाद मैदान में अपने मासूम बच्चों को लेकर अपनी धर धर की ठोकरें खा रहा है। अपने आशानी के लिए आमदार हो चाहे खासदार हो चाहे नगर सेवक है, इनके दर पे जाते हुए नज़र आ रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं उन्हें अपना आशियाना नज़र नहीं आ रहा है। एक तरफ मोदी सरकार, एक तरफ महाराष्ट्र के एकनाथ शिंदे सरकार हमेशा कहती है एकनाथ लोकनाथ का नारा देती हुई नज़र आती है, लेकिन आज जो मराठी फैमिली है मुंबई कर है वो कहीं ना कहीं अपने घर से वंचित है। ये हालात है आज मुंबई कर की, क्योंकि जिस तरह नारा दे के अपने सरकार में आने के बाद एकनाथ शिंदे ने कहा था कि कोई बेघर नहीं होगा, लेकिन आज भी उसकी वो जो तकलीफ़ है वो बनी हुई है लोगों की। हमारे साथ बात करने के लिए एक बुज़ुर्ग महिला हैं और एक उनकी धर्मपत्नी भी है, उनके हस्बैंड भी यहाँ बैठे, हम बात करेंगे। मौसी, सबसे पहले आपका नाम बताइए। साधना नागाजी विरकर मेरा नाम है। आपकी क्या समस्या है, क्या समस्या और क्यों आज आप आझाद मैदान में बैठे हैं? माझी समस्या ही आहे की 6 जुलै 2022ला माझ्या घरावरती दरड कोसळली. दरड कोसळल्याच्या नंतर तिथे न्यूज चॅनलवाले, BMC वाले, फायर ब्रिगेडवाले सगळे आले होते. त्यावेळेलाच नेमके आमदार साहेब पण गुवाहाटीवरनं आले होते. त्यांना कळल्याच्या नंतर ते आम्हाला बघायला आले आणि TV चॅनलच्या वाल्यांच्या समोर त्यांनी आम्हाला शब्द दिला की इथला मलबा हटवून तुम्हाला बांधून देऊ किंवा तुम्हाला पुनर्विकास करू म्हणून. पण यापैकी त्यांनी काय केलं नाही आणि आमची तात्पुरती सोय पडली की शाळा होती आमच्या बाजूला, स्वदेशी मिल शाळेमध्ये केली आणि त्या शाळेमध्ये आम्हाला 14 महिने आम्ही त्या शाळेमध्ये राहिलो. ज्यावेळेला ती शाळा डेमोलेशनला काढली त्यावेळी त्या शाळेचा BMC वाल्यांनी आम्हाला एक नोटीस दिलं की 24 तासाच्या आत शाळा खाली करा. तर मी त्यावेळेला लहान लहान मुलं घेऊन कुठं जाणार होती, मी त्यांचं ऐकलं नाही, मी शाळा खाली केली नाही. त्यावेळेला पण मी आमदार साहेबांच्याकडे गेले, ते बोलले मी सांगतो तुमची सोय करायला. त्याच्यानंतर पण काय झालं नाही. BMCने परत पोलीस फौजफाटा आणला. जवळजवळ आम्ही अतिरेकी असल्यासारखे 50-60 पोलीस आणले आणि आधी शाळेच्या वरचे पावसाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये पत्रे काढले. त्याच्यामुळे पावसाचं पाणी स्लॅबमध्ये येऊन स्लॅब पडायला लागला. इथून मुलं तिथं झोपवा, तिथून तिथं झोपवा. परत लाईट कनेक्शन तोडले, पाणी कनेक्शन कापलं. असं 1 महिना आम्ही तरी पण राहिलो आणि नंतर पोलीस आणून आम्हाला त्यांनी जबरदस्ती तिथून काढलं. ते ST डेपोच्या समोर शिवसृष्टी शाळा आहे नेहरू नगर, तिथे आम्हाला ठेवलं. 7 महिने आम्ही आता तिथं राहतोय. 25 ऑगस्टपासून तिथं राहतो. आता काय इलेक्शन आलं, इलेक्शनच्या मध्ये आम्हाला त्या रूममधनं काढलं आणि दुसऱ्या रूममध्ये ठेवलं. 1 दिवसच तिथं ठेवलं. दुसऱ्या दिवशी BMCचे हेर्लेकर साहेब, धनाजी हेर्लेकर, ते आले आणि मला बोलले तुम्हाला फुकटचं राहायची सवय लागले, तुमच्या बापाचं आहे का, इथून बाहेर व्हा. तर मी म्हटलं साहेब आम्ही कुठं जाणार, आम्हाला कुठंतरी पर्याय द्या. माझी 2-2 लहान नातू आहेत, जवान सून आहेत, असं आम्ही कुठं घेऊन जा. तुम्ही झंडममध्ये जावा, मला माहीत नाही तुम्ही कुठं जायचं कुठं नाही. तर मी बोलले की आमचा पण कर जातो, GST जाते, BMC गव्हर्नमेंट भरते नाही. शाळेमध्ये ठेवले, कोणी काय कोणाचे फ्लॅट नाही खाली करून दिले आणि ज्या ठिकाणी आम्ही 38 वर्ष राहिलो आहे त्या ठिकाणी आमची बिलं आम्हीच भरलेत, लाईट बिलं भरलेत, पाणी बिलं भरलेत. मग आता तुम्ही कशाला सांगता आम्हाला फुकट राहतो म्हणून, तुम्ही कुठंतरी सोय करा, आम्ही कशाला फुकटमध्ये राहू. तर ते बोलले तुम्हाला दाखवतो तुम्ही कसे काय निघत नाही म्हणून. हे हेर्लेकर साहेब. आणि गेले आणि अर्धा तासात आम्ही 3 वाजता आम्ही या टेन्शनमध्ये जेवायला घेतलं होतं. साहेब मी जेवत होते, मला जेवत्या ताटावरून मला पोलिसांनी या नेहरू नगर पोलीस स्टेशनच्या संगीता कुलकर्णी आहेत 3 स्टारवाल्या, त्यांनी केसाला आणि हाताला धरून 4 कॉन्स्टेबलनं मला गेटच्या बाहेर आणलं शाळेच्या आणि मला तिथं बसवलं आणि माझ्या सुनेला मुलांना पण घेऊन देण्यात. ही व्हिडिओ शूटिंग करायला लागली म्हणून हिच्या हातातला फोन काढून घेतला. ही परत बोलायला लागली माझ्या घरच्यांना तरी फोन करू द्या, त्यांना कसं माहिती पडणार आम्हाला असं केलं आहे. काय कोणाला फोन करायचा नाही, तुमच्या बापाचं राज्य आहे का, शाळेला घर करून ठेवलं आहे, अमुक करून ठेवलं आहे, तमुक करून, असं करून आम्हाला बाहेर काढलं. आणि आमचा पसारा, मुलांचं दुधाची टोपं पण आता त्या BMCच्या अंडरच आहेत, तिथं टेम्पोमध्ये भरलेलं तसंच आहे सामान, आमचं किडे पडले असतील त्यात. आणि आमची पोरं आता 3 दिवस झालं
अशी उपाशी अनवाशीच आहेत. वडापावने काय पोरांचे फोटो भरतात का? आपका नाम बताइए और आप क्या मांगे और आमदार से क्या सहायता आपको मिली अब तक? मेरा नाम राजेश नागाजी विरकर है। हमें आमदार जी से और मुख्यमंत्री जी से और जो विरोधी पक्ष नेता जो है अंबादास जी दानवे, इनको रिक्वेस्ट है कि हमें हमारा हक का घर जो है वो किसी भी हालत में मिलना चाहिए। लेकिन आमदार से आपको क्या मदद मिली? आमदार ने क्या आश्वासन दिया था? आमदार से अभी तक तो हम लोग को कुछ ऐसी मदद मिली नहीं है। हमेशा आश्वासन ही देते हैं कि हम कुछ करेंगे करके, बट आज 2 साल होने को आया, फिर भी हम लोग दर दर भटकते रहे। लेकिन आपको याद होगा कि कुछ दिन पहले सरकार बनाने के लिए आमदार आपके गुवाहाटी गए थे। उन्होंने कहा कि लोगों को न्याय नहीं मिल रहा, हम न्याय के लिए हमने पक्ष को चेंज किया है, तो भी आपको न्याय नहीं मिला। हमको तो अभी तक नहीं मिला है। नहीं, अभी दूसरे किसी को मिला हो तो हम लोग को पता नहीं, लेकिन हम अपने जो भी हो अपने साथ होगा तो ये आदमी बोलेगा ना। तो आप ये मासूम बच्चों को लेके अभी कहाँ हम आज रहते? मासूम बच्चे लेके आज रास्ते पे ही बैठे। आज हमारे पास रास्ता ही नहीं था, इसके लिए हम लोग यहाँ आके बैठे। तो यहाँ कब से आप बैठे हैं? यहाँ आज सुबह से हम लोग आके बैठे। तो क्या लगता है आपको न्याय मिलेगा? आमदार साहब आपको न्याय देंगे? हमारी तो कोशिश है कि हमारी जो व्यथा है उनके पास जाए, पहुँचे। जब तक हमने उनके ऑफिस के चक्कर काटे, हमारे कोई उन्होंने सुनी नहीं है। ऐसे हालात में अभी हम जाए तो कहाँ? तो हम लोग आज यहाँ पे आए तो हम एक साथ ही सारे लोग से बात कर सकें। मैडम क्या कहना चाहेंगी? जिस तरीके से अभी कुछ ही दिनों बाद चुनाव है और फिर चुनाव में नेता आपके घरों पे आएंगे, लेकिन अब तो आपका घर ही बचा नहीं, आसियाना नहीं रहा है। हाथ जोड़ के आते हैं, लेकिन उसके बाद दर दर की ठोकर आपको खाना पडता है। क्या कहना चाहेंगी आप क्या घर के बारे में? हे बघा, आमच्या लहान मुलांसकट आम्हाला घराबाहेर काढलं, आम्हाला कुणाशी कॉन्टॅक्टसुद्धा करून दिला नाही, जानवरांसारखी अमानुष वागणूक देऊन आम्हाला घराबाहेर फेकलं, केस ओढून मारपीट करून, लहान मुलांचं खाणंसुद्धा घेऊन दिलेलं नाही। 2-3 दिवसांपासून आमची पोरं पाव खाऊन जगतायत। आता ही मुलं मोठी आहेत का? खाण्यापिण्यासारखे तरी त्यांचं आहे का काही? नाही ना, रस्ते भटकतात। काय खाऊ घालायचं यांना? आम्ही कसं हे करायचं? पाळणार कसे? ॲटलिस्ट त्यांना निवारा, मूलभूत गरजा आहेत तेवढ्या तरी सरकारने भागवल्या पाहिजेत ना। पण मुख्यमंत्री तुमची काय मागणी असणार आहे? मुलांच्या डोक्यावरती छप्पर पाहिजे मेन, मग काही करून आम्ही त्यांना खायला घालू शकतो, पण ॲटलिस्ट छप्पर त्यांचं जे आहे हक्काचं ते तरी द्या ना। दुसरी काही आम्ही मागतच नाही आहे। आमच्या मुलांच्या डोक्यावरती घर पाहिजे। अशी किती दिवस रस्त्यावरती घेऊन फिरणार ना लहान मुलांना? संघर्षाला यश असतंच, म्हणजे कुठल्याही संघर्षाचा शेवट हा यशामध्ये असतोच। आपण बघाल तर आज निवडणुकीचं एवढं मोठं वातावरण आहे, म्हणजे मोदी सरकार गॅरंटीच्या नावाने ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतंय। अगोदरही मोदी साहेबांनी भरपूर वेळा हे आश्वासन दिलं आहे की 2022पर्यंत कोणी व्यक्ती बेघर राहणार नाही, परंतु यांच्या सगळ्या जी आश्वासनं आहेत ही आश्वासनं अक्षरशः म्हणजे धुळीत मिसळलेली आहेत। आपण बघाल तर हे कुटुंब मागील 2 वर्षापासून फक्त यांचं स्थलांतर होतं आहे। काय यांची चुकी आहे? यांचं झोपडं चुनाभट्टी नागोबाचाळ या ठिकाणी होतं, वरून दरड कोसळली, दरड कोसळून त्यांचं घर अक्षरशः बेचिराग झालं। त्या बेचिराग घराची कोण मरम्मत करत नाही, तिकडचा मलबा कोण हटवत नाही आणि यांचं पुनर्वसन पण होत नाही। सातत्याने या महिलेने स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना सातत्याने भेटणं, त्यांना विनंती करणं का आमचं पुनर्वसन करा, परंतु केवळ 1 लाख रुपयाची मदत देऊन त्यांनी अक्षरशः त्यांच्या जबाबदारीपासून अंग काढून घेतलेलं आहे। राईट की ते काय करतच नाही, काय करत नाही म्हणण्याच्या वेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मागील 2 वर्षापासून जर कुठली कुटुंब असहाय्य कुटुंब, आज त्यांना नवराही नाही आहे, अक्षरशः कसं ते आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात, अशा असहाय्य कुटुंबाला रस्त्यावरती आणणं हे अक्षरशः खूप दुर्दैवी आहे। आणि आम्ही काही म्हणण्याच्याऐवजी त्यांनी स्वतः त्यांच्या कर्तृत्वाने दाखवलं आहे का त्या ठिकाणी ते काहीच करत नाही आहेत। पण हे लहान लेकरं घेऊन इथे बसलेत, मग कसं काय? आज त्यांच्याकडं ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही आहे। ज्यावेळेस त्यांना बाहेर काढलं वाटतं 3 दिवसा अगोदर, त्यावेळेस मला वाटतं आमदार साहेबांनी त्यांना म्हणजे हे लोक डायरेक्ट आमदार साहेबांच्या ऑफिसच्या बाहेरच बसले आणि तिकडं त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। नंतर आमदार साहेबांनी येऊन त्यांना 3 दिवस हॉटेलमध्ये ठेवलं आणि मला वाटतं तिसरा दिवस काल संपला आणि आजचं त्यांचं काहीच नियोजन नाही आहे। म्हणून राईट टू शेल्टरने ती जबाबदारी घेतली का ह्यांच्या संघर्षामध्ये राईट टू शेल्टर अग्रेशने या ठिकाणी पुढाकार घेईल आणि यांचं हक्काचं पुनर्वसन, हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आजपासून यांचं या आझाद मैदानमध्ये आमरण उपोषण सुरू केलं। जबाबदार कोण? याला अक्षरशः जबाबदार सरकार तर आहेच, परंतु सरकारचं कदाचित एवढ्या छोट्या गोष्टीकडे लक्ष जात नसेल, परंतु त्या ठिकाणी सरकारचे जे प्रतिनिधी आहेत
यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांची एक मोठी जबाबदारी आहे. या लोकप्रतिनिधींनी अक्षरशः सरकारच्या निदर्शनामध्ये या गोष्टी आणून देणं गरजेचं आहे का अशा पद्धतीने दरड कोसळून त्या व्यक्तीचं त्या कुटुंबाचं घर कोसळून गेलं आहे. आपण त्यांचं पुनर्वसन करा. आपल्याला या मीडियामधून सांगू इच्छितो की दरड कोसळल्यानंतर पुनर्वसन करता येऊ शकतं असा कायदा, असा नियम आपण इर्शाळवाडीच्या घटनेमध्ये सुद्धा बघाल. म्हणजे 7 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून त्या ठिकाणी भरपूर घरं त्या ठिकाणी बेचिराख झाली. अक्षरशः त्यावेळेस मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांनी त्या सगळ्या बेघर लोकांचं पुनर्वसन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी तसा एक आदेश दिला, एक परिपत्रकसुद्धा काढलं की अशा पद्धतीने दरड कोसळून जर त्या ठिकाणी बेघर होत असेल, घरांचे नुकसान होत असेल, काही नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी सरकार त्यांचं पुनर्वसन